शिवचैतन्य मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव गेल्या 53 वर्षापासून आनंदात आणि भक्तिभावाने गणेश उत्सव साजरा करत आहे। उत्सवाचे हे 54वे वर्ष आहे। मंगळवारी संध्याकाळी वागळेच्या राजाची वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य, ढोल, ताशे, लेझीम, दांडपट्टा, वारकरी असे सर्व सहभागी झाले होते। ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर, शिवसेना सचिव संजय मोरे, नगरसेविका सुखदा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिवचैतन्य मंडळ कार्यरत आहे। उत्सवाच्या 10 दिवसात महिलांसाठी हळदी कुंकू, सत्यनारायण पूजा, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। गेल्या 25 ते 30 वर्षापासून ही श्रेणीची शाडूमातीची मूर्ती या ठिकाणी बसवली जाते, तर देखावा हा पर्यावरणपूरक असा केला जातो। सर्व मंडळांनी मूर्ती शाडूमातीची आणि कमी उंचीची आणावी असं आवाहन यावेळी आयोजक संजय मोरे यांनी माध्यमांशी बोलताना मंडळांना केलं आहे। वागळेचा राजा आहे, त्यामुळे राजाची शान जशी आहे सगळ्या ह्याच्याप्रमाणे आम्ही त्याची येतानाही वाजत आणतो आणि जातानाही वाजत आणि आता एक 54 वर्ष आहे, त्याचीच कृपा आहे, त्यामुळे सातत्य टिकलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला आमच्या सर्व जे काही मार्गदर्शक लोक आहेत त्यांचे सहकार्य असतात, त्यामुळे आम्ही एवढी वर्ष हा उत्सव साजरा करतोय। या उत्सवाच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेन की आपण पाहताय की गेले अनेक वर्ष म्हणजे 25-30 वर्षांनी आम्ही ही मूर्ती जी आहे ती ठेवलेली आहे 4-3 फुटाची शाडू आणि हा जो विषय आहे तो जोपर्यंत सुटत नाही, परंतु सगळ्या म्हणजे मूर्तीकारांना मी विनंती करतो की आपण या बाप्पाच्यामुळे आज आपण आपलं चालतोय, तर त्या बाप्पाच्या मूर्त्या त्याचं पावित्र्य राखून केल्या तर छोट्या मूर्त्या जर केल्या तर नक्कीच त्या शेवटी त्यांना जर मंडळांना जर ऑप्शनच नसेल आणि मूर्तीकारच मोठ्या मूर्त्या बनवतील आणि त्याची नंतरची जी अवहेलना होते ती टाळली जाईल, तर तिला पावित्र्य मांगल्य टिकवण्यासाठी जर छोटी मूर्ती असेल तर खूप चांगलं होईल आणि ती शाडूची पण करता येईल। त्याच्यामुळे त्या मोठ्या मूर्त्या शाडूच्या होऊ शकत नाही, त्यामुळे सगळ्यांनी मंडळांना मी माझ्या मंडळाचा कार्यकर्ता आणि मला जी काही जो आहे घडलोय या मंडळाच्या माध्यमातून घडलेलं आहे, त्यामुळे सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही मूर्तीकारांनाही मी विनंती करेन की अपील करेन की तुम्ही मूर्ती आता आज बाप्पा आलाय, बाप्पांनी पण त्याला सुबुद्धी द्यावी की त्याचं जे काय रूप आहे काय कधी कधी बघतो आम्ही की बाप्पाचं रूप आहे ते बाप्पाचं तसंच पाहिजे, तर कधी महाराजांकडे कधी वेगळ्या रूपात ते करतात, तर ते कृपया टाळावं आणि जी मांगल्य मूर्ती जी आहे तशीच मूर्ती जर त्यांनी केली आणि छोट्या मूर्त्या केल्या तर त्याचं पावित्र्य लागतंय, ते मांगलेलं लागतंय। तर ही सगळ्यांना मी आपल्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांना, गणेश भक्तांना आणि मूर्तीकारांना अपील करतो।